28 रोजी शांतिगिरीवर देशभूषण समुदाय भवनाचा लोकार्पण सोहळा। उत्तर कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रातील जैन धर्मीयांचे अतिशय तीर्थक्षेत्र असलेला व श्री 108 आचार्य रत्न देशभूषण महाराज यांचे कर्मभूमी असलेल्या चिकोडी तालुक्यातील कोथळी कुपाणवाडी येथील श्री 108 आचार्य रत्न देशभूषण दिगंबर जैन शांतिगिरी ट्रस्ट यांचा श्री क्षेत्र शांतिगिरीवर अद्ययावत व सर्व सोयीनुसार सुसज्जित 10,000 स्क्वेअर फुटात भव्य असे बांधण्यात आलेल्या देशभूषण समुदाय भवनाचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 28 रोजी सकाळी 10:30 वाजता होत असून परमपूज्य जगद्गुरू स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ नांदणी व परमपूज्य स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी कोल्हापूर यांच्या दिव्य सानिध्यात होत असलेल्या या सोहळ्यास तर उद्घाटक म्हणून विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी हे उपस्थित राहणार असल्याची माहिती ट्रस्टचे संचालक संदीप पाटील बेडकियाळ यांनी दिली। याप्रसंगी अधिक माहिती देताना ट्रस्टचे संचालक किरण पाटील म्हणाले, कोथळी कुपाणवाडी येथील श्री क्षेत्र शांतिगिरीवर तालुक्यातील श्रावक श्राविकांसह नागरिकांच्या धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी 2500 लोक आसन असलेला एक भव्य असे सुसज्जित समुदाय व भवन बांधकाम करण्याचे मानस कमिटीने बाळगला होता। यासाठी आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्याकडे हा प्रस्ताव ठेवला असता त्यांनी त्वरित त्यावेळी खासदार फंडातून 20 लाख तर अल्पसंख्याक तर खात्यातून 30 लाख असे एकूण आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नाने 50 लाखाचा भरीव निधी मंजूर करून दिला होता। त्याबरोबर नितीन शांतीलाल गांधी पलटण यांनी 3 लाख तर पद्माकर रामकोंडा पाटील कोल्हापूर 3 लाख प्रशांत बाळगोंडा पाटील कोल्हापूर यांनी 3 लाख यांनी देणगी देऊन सहकार्य केले आहे। उर्वरित 1,40 लाख रुपये रक्कम ट्रस्टच्या वतीने घालून तब्बल 2 कोटी रकमेतून हा समुदाय भवन उभारला आहे। यामध्ये 12 रूम, डायनिंग हॉल, पार्किंग व्यवस्था, शुद्ध पाणी व्यवस्था शिवाय केटर्स सोय देखील केली जाणार आहे। शांतिगिरी परिसराला 80 एकर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांनी गंगा कल्याण योजनेतून तब्बल 2,31 लाख रुपये मंजूर करून हा परिसर सुजलाम सुफलाम बनवला आहे। या बैठकीस शांतिगिरी ट्रस्टचे संचालक माजी आमदार कल्लापण्णा मग्गेनावर, पायगोंडा खोत, तात्यासाहेब पाटील, जितेंद्र पाटील, सुभाष पाटील, ॲडव्होकेट ST मुन्नवळे, AR पाटील, तात्यासाहेब खोत, शाहू जैन, नितीन गांधी, अण्णागौंडा पाटील, बाळगोंडा पाटील, भाऊसाब पाटील, बाहुबली खोत आदी उपस्थित होते। उत्तर कर्नाटकातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र, अतिशय क्षेत्र, आध्यात्मिक नंदनवन श्री 108 आचार्यरत्न देशभूषण दिगंबर जैन शांतिगिरी ट्रस्ट कोथळी कुपाणवाडी येथे आपल्या भागचे माननीय आमदार श्री प्रकाश बाबांना हुक्केरी व माननीय आमदार गणेश प्रकाश हुक्केरी यांच्या व कर्नाटक सरकार यांच्या सहकार्याने आपल्याला येथे जे मागे क्षेत्रावर नूतन बांधलेले श्री देशभूषण समुदाय भवन दिसत आहे, याचा लोकार्पण कार्यक्रम दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी जगद्गुरू जगतपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ नांदणी, परमपूज्य स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ कोल्हापूर आणखी यांच्या पावन उपस्थितीमध्ये माननीय प्रकाशांना हुक्केरी व माननीय गणेशांना हुक्केरी यांच्या प्रमुख उपस्थितीत याचा लोकार्पण कार्यक्रम भव्य प्रमाणात येथे साजरा होणार आहे। या क्षेत्रावर दोन्ही पितापुत्र आमदारांचे अतिशय त्यांचे सौहार्दाचे संबंध राहिले आहेत आणि त्यांच्या प्रयत्नाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने या भवनाची निर्मिती झालेली आहे। असे हे श्री देशभूषण समुदाय भवन 28 तारखेला आपण लोकार्पण करत आहोत। या देशभूषण भवनामध्ये सर्व कार्यक्रमासाठी लागणारी सुखसुविधा ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। येथे लग्न समारंभ असू दे किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असू देत किंवा इतर धार्मिक कार्यक्रम असू देत, यांचे संपूर्ण नियोजन करण्यासाठी आम्ही येथे
तत्पर आहोत आणि आपल्या सर्वांना या कार्यक्रमाचे आमंत्रण देऊ इच्छितो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा.